मित्रांनो, तुमचे यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वागत करतो। मित्र हो, आता आपला आजचा विषय आहे नोटरी इंटरव्ह्यू बाबतचा। म्हणजेच आता मित्रांनो, जे भारत सरकारने जे नोटरीचे जे इंटरव्ह्यू घेण्याबाबतचे काढलेले आहेत, आता त्यामध्ये एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रात 18 ते 20 हजार वकिलांना नोटरीबाबतचे इंटरव्ह्यूचे कॉल लेटर्स आणि त्या अनुषंगाने माहिती देणं सुरू केलेलं आहे। आता त्यामध्ये मित्रांनो, आपण जर बघितलं डिस्ट्रिक्ट वाईज जे आहे, अकोला, नाशिक असे डिस्ट्रिक्ट वाईज इंटरव्ह्यू लेटर आणि त्या अनुषंगाने माहिती ही सर्क्युलेट केली आहे। आता मित्रांनो, इंटरव्ह्यू कशा असतो आणि त्या इंटरव्ह्यूच्या अनुषंगाने कोणकोणते प्रश्न आपणास विचारले जातात आणि इंटरव्ह्यू कसा आणि कोणत्या स्वरूपात असेल त्याबाबतचा आपण आजची माहिती घेतोय। मित्रांनो, प्रस्तुतचा हा जो इंटरव्ह्यू आहे, नोटरीबाबतचा इंटरव्ह्यू हा स्ट्रिक्टली ऑनलाईन पद्धतीने घेतला जाईल आणि त्याकरिता आपणास आपल्या अँड्रॉइड मोबाईलवर किंवा iOSवर भारत VC BHARAT VC असा ॲप्स आपल्याला डाउनलोड करावा लागेल आणि त्यानंतर आपणास जे काय आपल्याकडे जे नोटरीचे सेल जे आहे, जे यूजर ID आणि पासवर्ड प्रोव्हाइड करणार आहे, तो यूजर ID आणि पासवर्ड टाकून आपण त्या भारत VC ॲप्सवर ऑनलाईन इंटरव्ह्यू देणार आहोत। आता मित्रांनो, हा इंटरव्ह्यू जे बाबत आहे, त्या इंटरव्ह्यूमध्ये सुरुवातीस नोटरी सेलकडून अल्फाबेटिकल A कडून आपणास ते सर्क्युलेट करतायत माहिती। म्हणजेच असा ज्यांचे आडनाव आणि नाव A वरून सुरुवात होत आहेत आणि ज्यांनी ॲडव्होकेट ADV वरून त्यांचं नाव नोंद केले, त्यांना सर्वांना मित्रांनो 17 एप्रिल म्हणजे सोमवार आणि 18 एप्रिल मंगळवार ह्या दोन्ही दिवसामध्ये ऑनलाईन इंटरव्ह्यू होत आहेत। आता त्यामध्ये 17 तारखेला 1 ते 1200 आणि 18 तारखेला 1200, 1 ते 2400 अशी सुरुवातीस 2400 वकिलांची नोटरीची यादी प्रसिद्ध केलेली आहे। तर त्याबाबतचं डिस्क्रिप्शन मी खाली देणार आहोत, तिथून तुम्ही ती लिस्ट बघू शकतात आणि त्या लिस्टमध्ये तुमचे नाव असेल तर तुमचा 17 आणि 18 तारखेला म्हणजे सोमवार आणि मंगळवार ह्या दोन्ही दिवसात तुमचे इंटरव्ह्यू असणार आहे। आता त्यानंतरचे मित्रांनो, आता संपूर्ण महाराष्ट्रातून जिल्ह्यावाईज 18 ते 20 हजार वकिलांनी भरलेले, आता सुरुवातीची ही जी 2400 लोकांची यादी आहे, त्यानंतर उर्वरित जे आहेत मित्रांनो, ज्यांनी ईमेल ID दिलेला आहे, त्या उर्वरित 2400 व्यतिरिक्त सर्वांना देखील पुढे आपल्या इंटरव्ह्यूच्या याच्याबाबत लिंक प्रोव्हाइड केले जाणार आहेत। म्हणून मित्रांनो, तुमच्यासाठी देखील हा अतिशय महत्त्वाचा असा इंटरव्ह्यू आहे। आता ह्या इंटरव्ह्यूमध्ये लागणाऱ्या गोष्टी जे इंटरव्ह्यूवर आहेत ते आपणास समोरून काय काय विचारणार। आता ह्यामध्ये मित्रांनो, इंटरव्ह्यू घेणारे हे 3 ते 5 लोकांचं पॅनल असतं। आता तुम्हास ऑनलाईनद्वारे विचारण्यात जाणार, म्हणून तुम्ही सर्वात महत्त्वाचं तुमच्या इंट्रोडक्शन बाबत तुम्हाला माहिती म्हणजे सेल्फ इंट्रोडक्शन, जसे तुमचं नाव काय, तुम्ही पत्ता काय आहे तुमचा, त्यानंतर तुम्ही वकिली क्षेत्रात काय काय केले आणि आत्तापर्यंतचा तुमचा एकंदरीत अनुभव कुठे कसा आहे त्याबाबत तुमचं इंट्रोडक्शन आणि इंट्रोडक्शनची ही तुमची तयारी खूप चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे। त्यानंतर त्यांचा महत्त्वाचा विषय असतो मित्रांनो की तुम्ही कोणत्या क्षेत्रात प्रॅक्टिस केलेली आहे त्याबाबत ते आपणास जास्त प्रश्न विचारतात। आणि पुढचं महत्त्वाचं आहे की जो आपण इंटरव्ह्यू करिता जो फॉर्म भरलेला ऑनलाईन, तो फॉर्म आपल्यासोबत असणं गरजेचं आहे आणि त्या फॉर्मच्याच अनुषंगाने आपणास प्रश्न विचारले जातात। आता महत्त्वाचे आपण त्यामध्ये टिपिकल जे आहेत मुद्देसूद प्रश्नाचा माहिती घेऊया। आता सर्वप्रथम आपणास ते करंट नॉलेज जास्त विचारतात, जसे करंट नॉलेजमध्ये आता ही सर्वप्रथम नॅशनलची भारत सरकारकडची आहे, म्हणून तुम्हाला जास्तीत जास्त पंतप्रधान, पंतप्रधान, त्यानंतर राष्ट्रपती, नंतर लॉ मिनिस्टर आणि या बाबतीत जास्त प्रश्न विचारले जातील। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला जे करंट नॉलेज आहे, आता करंट नॉलेज म्हणजे जे काही सायटेशन झालेले असतात त्याविषयी प्रश्न विचारतात। सिव्हिलमध्ये विचारतात, सिव्हिल प्रोसिजर कोड, क्रिमिनल प्रोसिजर कोड, त्यानंतर फॅमिली कोड, नंतर 138 चेक बाउन्स, डोमेस्टिक व्हायलन्स, पोक्सो ॲक्ट याबाबत सर्व माहिती विचारत होतात। त्याकरिता मित्रांनो, मी माझ्या चॅनलमध्ये या पोक्सो, त्यानंतर डोमेस्टिक व्हायलन्स, नंतर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट आणि सिव्हिल प्रोसिजर कोड, क्रिमिनल प्रोसिजर कोड याबाबतचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला सर्व काही जे काही व्हिडिओ आहेत तेथून देखील तुम्ही त्याचा उपयोग घेऊ शकता।
आता यामध्ये इंटरव्ह्यूकरिता महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ऑनलाईनचा इंटरव्ह्यू असणार आहे आणि तुम्हास ते 10 वाजेपासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पावेतोचा असा वेळ आहे। आता तुम्ही एकदा जॉईन झाल्यानंतर ते तुम्हाला वेळ देतील, टाईम स्लॉट देतील। जॉईन झाल्यानंतर तुम्ही तिथे जॉईन व्हायचं आहे आणि मोजून तुमचा 8 ते 10 मिनिटाचा असा इंटरव्ह्यू आहे मित्रांनो। आता त्यामध्ये तुम्हास इंटरव्ह्यूमध्ये सर्वप्रथम तुमचा ड्रेस कोड हा लाईट कपड्यामध्ये असावा आणि बेसिकली आपला वकिलाचा ड्रेस कोड असला तर उत्तम, परंतु तुम्ही लाईट जे आहे रंगाचे कपडे घालू शकता। त्यानंतर तुमची बसण्याची आसन व्यवस्था तर मित्रांनो एकदम कम्फर्टेबल असावी आणि असे राजेशाही किंवा थाटशाही पद्धतीने नसावी। नंतर महत्त्वाचं तुमचं एकदा तुमचे नाव गाव इंट्रोडक्शन झालं तुम्हाला, त्यानंतर पुढच्या इतर गोष्टी आणि त्यामध्ये मित्रांनो नोटरीज ॲक्ट 1952 मध्ये फंक्शन्स ऑफ नोटरी हे आवर्जून वाचावे। फंक्शन्स ऑफ नोटरी, त्याच्यानंतर तुम्हाला असेही प्रश्न विचारले जातील की बाबा तुम्हाला नोटरीची आवश्यकता काय, तर त्यावेळेस तुम्ही तुमच्या सदसद विवेक बुद्धीने प्रश्नाची उत्तरे दिले जातील असा प्रयत्न करावा। आता इंटरव्ह्यू जो आहे एकदम खेळीमेळीने हसत खेळत द्यावा, कोणतंही दडपण बर्डन घेऊ नका आणि ते तुमचा आता तुम्ही 7 वर्ष 10 वर्षांपेक्षा जास्त वकिली क्षेत्राचा अनुभव आहे तर त्या अनुषंगाने तुम्हाला ते प्रश्न विचारले जातील, म्हणून तुम्ही पूर्ण तयारी करावी आणि तुमच्या ह्या पूर्ण तयारीमध्ये तुमचा इंटरव्ह्यू कसा सक्सेसफुल होईल हे बघावे। आता त्यामध्ये इंटरव्ह्यू हे अवांतर आपणास कोणतेही प्रश्न विचारू शकतात, जसे तुम्हाला सिव्हिल नॉलेज विचारतील, क्रिमिनल नॉलेज विचारतील, फॅमिली डिस्प्यूट विचारतील, सेक्शन 138च्या बाबत जास्त विचारतील, पोक्सो आहे, त्यानंतर इतर जे काही आहे असे सर्व प्रकारचे तुम्हाला प्रश्न विचारले जातात। तुम्ही जी माहिती देणार आहे त्याच माहितीच्या अनुषंगाने तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत, म्हणून जास्तीत जास्त सर्व विषयाचा अभ्यास असावा, करंट नॉलेज असावा। त्यानंतर आता सध्या आपल्या महाराष्ट्र स्टेट पुरता जे काही राजकीय खळबळ माजलेली आहे त्याविषयी तुम्हाला जास्त विचारलं जाणार। आपले राज्यपाल कोण आहेत, त्यानंतर राष्ट्रपती, नंतर उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लॉ मिनिस्टर याबाबत नक्कीच विचारले जाईल। म्हणून मित्रांनो तुम्ही पुरेपूर असा ह्या माझ्या व्हिडिओचा फायदा घेऊन चांगल्या पद्धतीने इंटरव्ह्यू देण्याचा प्रयत्न करावा। आता यामध्ये जे लिंक कोणती आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेली आहे। त्यानंतर इतर दुसरे जे आहेत ती यादीबाबतचे कोणते लोकांची यादी प्रसिद्ध झालीची ते देखील मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याचे PDF सविस्तरपणे दिलेले आहे आणि डिस्ट्रिक्ट वाईज जी सुरुवातीला 18 ते 20,000 लोकांची यादी वकिलांची यादी प्रसिद्ध केली ती देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे। अशा वेगवेगळ्या प्रकारचे 18 ते 20,000 वकिलांची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देऊन त्यानंतर जे सुरुवातीचे 2400 लोकांना जे आपल्याला दिलेले आहे त्यांची यादी देखील प्रसिद्ध केली। नंतर जी आपला भारत VC ॲप्सवर जे आपणास सांगितले त्याच्या देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये ज्यांचे 2400 जे आहेत सुरुवातीचे 17 एप्रिल 18 एप्रिल यामध्ये ज्यांचे नावे नाहीत त्यांना मित्रांनो त्यांच्या ईमेल आयडीवर आपणास ते इंटिमेट करणार आहेत, म्हणून तुम्ही सतत आपलं ईमेल आयडीचं पेज स्क्रोल करून नेहमी दररोज बघत राहा आणि एकंदरीत असं दिसतंय की ह्या 17 आणि 18 या 2 तारखेला इंटरव्ह्यू झाल्यानंतरच आपणास ते इंटरव्ह्यूचं आपल्यास पुढे फर्दर माहिती मिळणार। मित्रांनो असा महत्त्वपूर्ण माहिती हा खास मी तुमच्यासाठी काढलेला असून तो जास्तीत जास्त वकिलांपर्यंत पोहोचावा, जेणेकरून आपले जे काही सर्व हितसंबंधित वकील आहेत हे जास्तीत जास्त नोटरी व्हावेत ही विनंती। धन्यवाद मित्रांनो, थँक्यू।